राम राम शेतकरी मित्रांनो. देशातील कांद्याचे बाजारभाव ठरवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये काल संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. मित्रांनो, ही वेळ शेतकऱ्यांवर का आली? तुर्तास कांदा भावाला दिलासा मिळू शकतो का? याबाबत अगदी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये याची माहिती ही जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. मित्रांनो, काल 600 ते 700 रुपये भाव पुकारण्यात आल्यामुळे शेतकऱ्यामध्ये तीव्र संताप हा झाला. कांद्याचे दर घसरल्यामुळे लासलगाव बाजार समिती बाहेर देखील शेतकऱ्यांनी आंदोलन करून वाहतूक ही रोखली. महसूल आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात कांदे ओतण्याचा इशारा दिला. कांद्याचे दर क्विंटल मागे 400 रुपये घसरले आणि लासलगावी लिलाव बंद पडले. मित्रांनो, लासलगाव येथील बाजार समितीत बुधवारी कांद्याच्या बाजारात घसरण होताच संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंत कांदा दरात वाढ होत नाही तोपर्यंत कांदा लिलाव बंद पाडून रोष व्यक्त केला. जवळपास 2.5 तास बाजार समितीमध्ये कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद ठेवले होते. त्यानंतर बाजार समिती प्रशासन, व्यापारी, पोलीस यांनी समजूत काढल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले. त्यानंतर कांदा दरामध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले. कांद्याला हमीभाव न मिळाल्यास महसूल आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रॅक्टरमधून कांदे नेऊन ओतण्याचा इशारा प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांनी दिला. दरम्यान 2.5 तासानंतर शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला कांदा लिलाव सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर कांदा दरामध्ये 300 ते 400 रुपयांची सुधारणा झाली. त्यानंतर लिलाव प्रक्रिया दिवसभर सुरळीत पार पडली. लासलगाव बाजार समितीचे सभापती डी.के. जगताप, उपसभापती संदीप दरेकर, सचिव नरेंद्र वाढवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, व्यापारी संचालक प्रवीण कदम यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी केली. मात्र जोपर्यंत समाधानकारक भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. लासलगाव बाजार समितीमध्ये सध्या लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मंगळवारी दर घसरल्याने एकाच दिवसात प्रत्येक क्विंटल मागे 400 रुपयांचे नुकसान सोसावे लागले. म्हणजे जवळपास एका ट्रॅक्टर मागे 10,000 रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या 800 ते 1,000 रुपये सरासरी प्रति क्विंटल भाव मिळत आहे. मात्र त्यातून उत्पादन खर्च निघणे अवघड झाल्याने हमीभाव मिळण्यासाठी राज्य सरकारने केंद्रावर दबाव निर्माण करावा. 1,500 रुपये अनुदान मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कांद्याचे दर रोज घसरत चालले आहेत. अनेक वर्षांची कांदा हमी भावाची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया गणेश निंबाळकर, संचालक चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रहार संघटना यांनी दिली. तर मित्रांनो, उत्तरेकडील राज्यात होळीच्या सुट्ट्यामुळे भावावर परिणाम झालेला आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे दीपावलीनिमित्त आठवडाभर बाजार समित्या बंद राहतात त्याचप्रमाणे उत्तर भारत व इतर राज्यामध्ये होळीनिमित्त सुट्ट्या असतात. त्यामुळे कांद्याला मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचाच परिणाम कांद्याच्या दरावर झाला असून कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपयांनी घसरण झाल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे. नाशिक जिल्ह्यात व्यापारी वर्गाकडे कांदा भरण्यासाठी आदिवासी व उत्तर भारतीय मजूर मोठ्या संख्येने आहेत. ते होळीसाठी गावी गेल्याने लोडिंग कमी होईल. बांगलादेश, श्रीलंका या देशामध्ये निर्यात कमी होत आहे. रेल्वे वॅगन्स होळीच्या कारणास्तव मजूर वर्ग उपलब्ध नसल्यामुळे कांदा भरणे अवघड आहे. त्यामुळे तुर्तास तरी कांदा दरवाढ होण्याची शक्यता कमी आहे अशी प्रतिक्रिया मनोज कुमार जैन, कांदा निर्यातदार यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की आत्ता सध्या कांद्याची परिस्थिती नेमकी काय आहे. मित्रांनो, या सर्व परिस्थितीमुळे कांद्याचे दर हजाराच्या आत आलेले आपल्याला गेल्या 2 दिवसापासून पाहावयास मिळत आहेत. परंतु मित्रांनो, काल जसे लासलगावी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले, तीव्र आंदोलन केलं, असंच आपण प्रत्येक बाजार समितीमध्ये संघटित व्हा. आपण संघटित झाल्याशिवाय कांद्याला काहीही पर्याय उरणार नाही. नाहीतर कांदा वर्षभर असाच फुकट आपल्याला विकावा लागेल. आपण संघटित असाल
तर नक्कीच सरकार दरबारी आपली नोंद ही घेतली जाते. कारण आपण काहीतरी मागणी मांडल्याशिवाय समोरच्याला आपली मागणी काय आहे हे कळत नसतं. तर मित्रांनो, यावरती आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण ते टाकायचं आहे. धन्यवाद आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.